शाप दिलेला कोपेशी भस्म होय सुराजेशी ऐसे बोलता चिवशे स्वदेशीशी भस्म झाला. आणि मग त्या दंडकाला शाप दिला याच्या वडिलांना. आणि मग शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी तो जळून भस्म झाला. आणि भस्म झाल्यानंतर पुढे काय झालं? विद्याद्री दक्षिण भागेशी जवपा विदेशी तू बंदासी तव दंडकारण्य नामयासी ऋषी शापेशी भस्म झाले. म्हणजे चवण ऋषीने शाप दिल्यामुळं हे दंडकारण्य सितुवंत रामेश्वरापर्यंत म्हणजे आपल्या बाउंड्री पर्यंत त्या ठिकाणी दंडकारण्याचं नाव पडलं. आणि तेव्हापासून हे वसाहत पडलं. राजा भस्म झाला ससन्य भस्म झाले मनुष्यगण भस्म झाले वृक्ष तृण पशु पक्षी पूर्ण भस्म झाले. पुण्याला ऋषीने शाप दिल्याबरोबर त्याचं राज्य जळून गेलं. त्याचे माणसं मेले. सगळे पशु पक्षी सगळे त्या ठिकाणचे मरून गेले. आणि फक्त वाळलेली झाडं राहिली. ते झाड सुद्धा जळून गेली. पुढे काय झालं? भस्म झाली सरिता तडाग भस्म झाले मृग पद भस्म झाले तदेशी जग दुर्धर राग ऋषीचा. आणि मग सगळ्या गोष्टी जळून गेल्या. नद्या आटून गेल्या. त्या पशु पक्षी हरण काय होते ते सगळे गेले मरून. मग संपूर्ण हा प्रदेश ओस पडला असं म्हणतात. दंडकाचे निशापे जाणं असंख्य ते ओसवन या गती मनती दंडकारण्य नामविधान राजशापे. मग ओस पडलं ते राज्य त्या ठिकाणी. मग त्याला दंडकारण्य लोक म्हणू लागले. कुणी जिवंत प्राणी त्या वनात जाईना. घाबरायचे लोक तिकडे जायला. तिकडे गेले तर मरते म्हणते माणसं. म्हणून कुणी जात नाही. भागवाच्या शापभयसी प्रजन्यवशेना तया देशी प्रकाशेना सूर्य शशी अनिशी अंधकार. शाप दिलेला होता ऋषीनं. पाऊस सुद्धा पडत नव्हता त्या भागात. आणि सूर्य सुद्धा प्रकाश त्या ठिकाणी पाडत नव्हता. सतत शिराळ पाडेलं राहायचं. पण पाऊस बी नाही आणि सूर्यप्रकाश नाही. मग तिथं गवत तर कसं उगल? पुढं काय सांग? ऐसे नियतकारेशी लोटल्या वर्षी पुढती वस्ती झाली कशी श्रीराम ऋषीशी पुसद. आणि मग रामाने विचारलं एवढं वसाड पडलेलं होतं. मग तिथं वस्ती कशी झाली? मग नेमकं कसं काय झालं हे मला सांग. अगस्ती सांगे श्रीरामाशी वसवया दंड काढण्याशी नारदे विद्या द्रिपाशी महामेरुषी विनविले. नारद गेले विद्याद्री पर्वताकडे. आणि नारद मुनीनं काय विनंती केली? चराचराशी आधारू सोय झाला मेरुहुनी सदरू पर्वत थोरू असेना. आणि म्हणून विद्याद्री पर्वत एवढा पर्वत या जगामध्ये नाही. अशा असणाऱ्या पर्वतामुळे काय झालेलं आहे ते ऐका. ऐकुनिया नारदोक्ती मेरुचिया स्पर्धा स्थिती कुंडली सूर्याची गती विद्याद्री सूर्यपंथी वाढला. दोन डोंगराचे भांडण लागले. विद्याद्री पर्वत वाढू लागला. सह्याद्री वाढू लागला. मग त्या विद्याद्री पर्वताच्या या दोन्ही पर्वताच्या मध्ये भांडण लागलं. तिथे नारदाने कळलं. आणि मग पुढे काय झालं? राहिले स्वदाकार राहिले स्वधर्म कर्माचार राहिले जपतो विचार रविचंद्र भगवती. आणि मग एवढ्या आकाशापर्यंत हे पर्वत जाऊन पोहोचले. सूर्यप्रकाश मिळेना. कुणाला हवा येईना. सगळं तिकडे तिकडे वाचा फुटू लागली. जिकडे तिकडे वसाड प्रदेश झाला. पुढे काय झालं? लोकले स्वदाकार मरोटे गले देव पितर भुके तळमळती ऋषीश्वर
संदेवीन आहार सेवू नये. आणि मग ऋषी मुनींना खायला मिळेना, जिकडं तिकडं लोक त्रासून गेले त्या पर्वताच्या दोन्हीच्या याच्यामध्ये दम पडू लागला. अशा प्रकारची फजिती झाली. गोधने राना नवचती वसे अमरा हाडती आकांत मांडला त्रिजगती विद्यार्थी गबस्ती उगवणे दी. आणि मग तो विंध्याद्री पर्वत सूर्य उगू देईना, त्याला आढळायचा. मग रानातले गाई वासरं यांना खायला मिळेना, हेही रानात मरू लागले. अशा प्रकारचं संकट निर्माण झालं. मग ऋषीश्वर प्रमयाप्रती अवघे कराने सांगती तेव्हा तिने देव विचारती ते दक्षिणी अगस्ती आढावा. आणि मग ब्रह्मदेवाकडे कराने घेऊन हे देव गेले आणि त्या ठिकाणी सांगू लागले, अगस्ती ऋषीला दक्षिण दिशेला पाठवा, जेणेकरून या डोंगरांचं भांडण मिटल. अशा प्रकारे सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे विनंती केली. देव सांगती अगस्तीची तेजोनिया वाराणसीशी नेमावया विद्यांद्रीशी शीघ्र दक्षिणेशी तुम्ही जावे. मग देवाने अगस्ती मुनीला सांगितलं की तुम्ही आता काशी क्षेत्रावरून काही दिवसाकरिता असणाऱ्या दक्षिणेला जा. तिथं त्या पर्वतांची भांडणं लागलेली आहेत, त्यामुळं प्रजेचे नुकसान होत आहे, म्हणून तुम्ही आता तिकडे जा. नेमोनिया विद्यांद्री तो निजवावा पृथ्वीवरी अहोरात्री वाहती करी शेषी सूर्या करी मोकळा. आणि मग त्या असणाऱ्या विद्याद्री पर्वत तुमच्या दर्शनात येईल. मग तो खाली वाकला का तसा ठेवायचा, त्याला काय वर उठायचे नाही. अशा प्रकारे ऋषीला सांगितलं. थोर पुण्य होईल ऋषी देव पितर पावती तृप्तीशी ब्राह्मण चालविती स्वधर्माशी हे तुझ पाशी सामर्थ्य. आणि मग तुम्ही एकदा त्यांचं भांडण मिटवलं की मग त्या ठिकाणी देव ऋषी ब्राह्मण आपला कार्यार्थ पुढे चालू ठेवतील आणि हे तुम्ही कराल असं सामर्थ्य तुमच्याकडे आहे, असं देवाने अगस्ती मुनीला सांगितलं. तुझे सामर्थ्य वाढावे किती आचमने पाशीला पापती विद्यार्थी बापुडे ते किती परोपकारार्थी तो आजावे. आणि मग समुद्र पिणारे तुम्ही पर्वताला खाली लावण्याचं सोपं काम आहे. म्हणजे तुम्ही सामर्थ्यवान आहात म्हणून तुम्ही जावा. अशा प्रकारे देवाने अगस्ती मुनीची विनंती केली, स्तुती केली. पुढे तिने करी उत्थान तैसा विद्यार्थी नेमून संस्था पावाया देव ब्राह्मण दक्षिणे गमन तो आकीजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पर्वताला पुन्हा उभं करू नये आणि देव ब्राह्मणांचं रक्षण करावं. ऐकोनी देवाचे वचन म्या जाणूनी नारदाचे मन वसवावया दंडकारण्य माझे आगमन दक्षिणेशी. आणि म्हणून देवांचं त्या ठिकाणची विनंती ऐकून नारदाने आणलेला निरोप ब्रह्मदेवाचा ऐकून मी त्या ठिकाणी दक्षिणेला आलो आणि जेणेकरून इथलं हे सगळं जे काही जनमानस आहे हे सर्व वसवण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो. ऐके बाबा श्री रघुपती माझे आगमन या रीती आलो कोण कोण्या स्थिती ते तुझ प्रती सांगेन. आणि मी या ठिकाणी आलो आणि कसा आलो, काय आलो, हे सगळं काही मी तुला सांगणार. मी प्रचंड दकेशी मेघ आलो घेऊनी अमोघ सूर्यकार्य साधवया चांग आलो सवेग विद्यार्थी. आणि मग मी विद्यार्थी पर्वतावर आलो. बरोबर येत असताना पावसाला सुद्धा घेऊन आलो, सूर्यनारायणाला सुद्धा आज्ञा केली आणि सगळेजण आम्ही या ठिकाणी आलो. ऐके राज चुडामणी मज येता तेने देखोनी विद्यार्थी आला लोटांगणी यथोक्त पूजनी पुसता होय. मग विद्यार्थी पर्वताने मला पाहिल्याबरोबर तो विद्यार्थी पर्वत लोटांगण घेत माझ्याकडे आला आणि त्यानं माझं दर्शन घेण्यासाठी खाली वाकला. कोण पावाता
तेरेशी ते मद सांगा जी महाऋषी तू येतोनी ते होता दासी ते मज पाशी सांगावे. हे ऋषी महाराज, आपण या मार्गाने कुठे चाललेला आहात? इकडून जाण्याचं काय कारण आहे? आणि अशा असणाऱ्या मार्गाने जात असताना माझ्या या आश्रमामधून म्हणजे या रस्त्याने तुम्ही कसे काय आले? कोण ते धरुणी अपेक्षेशी तो आलासी मज पाशी ते म्यान दिले निचेशी बाक मज पाशी दिदली. आणि कोणत्या विषयासाठी या ठिकाणी आलेला आहात? असं मला त्या पर्वताने विचारल्याबरोबर मी त्याच्याकडून वचन घेतलं. काय वचन घेतलं? त्याशी उत्तरेची वार्ता म्या सांगितली श्री रघुनाथा ते तुझं मी सांगेन आता यथार्थता अनुवादू. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या विद्याद्री पर्वताला मी इकडची बातमी त्याला सांगितली. काय सांगितलं ते ऐक बरं रामा. विद्यार्थी तुझा प्रताप देखुनी मी ऋषी महाकंप सुरात सुरा महासंताप तुझे स्वरूप अति श्रेष्ठ. आता एखाद्याला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याची स्तुती करावी लागते. म्हणजे काय म्हणतात ना, गद्य फुका भाका भाका टाइम पडला भाका आणि गद्य को बोलणं पडता है काका. तसं अगस्ती ऋषी म्हणतात, हे पर्वतराज विद्यान्द्रा, तुझी काय कीर्ती झाली रे. उत्तरेकडून मला यावं लागलं. हिमालय पर्वताचे तुझ्या स्वरूपाचं वर्णन करतात. देवदीप तीर्थक्षेत्र तुझं गुणाचं वर्णन करतात. म्हणजे खूप कीर्ती वाढली आणि तिकडे सगळ्याला कानावर आलं. पाताया पृथ्वी माझारी विद्यार्थी तुझे थोरी वाणी जे सुरी तुझी सरी मिरून पावे. अरे देवांतील सर्व तुझ्या नावाचा गौरव करतात. एवढी थोरवी आहे, एवढा तुझा मोठेपणा आहे आणि हे सगळं त्या ठिकाणी सगळे लोक तुझं वर्णन करतात. ऐसे ऐकोनिया वचन विद्यार्थी उल्लसला पण पुढती घालुनी लोटांगण मस्तकी चरण गुणवंदिले. आणि म्हणून इथं मात्र धोका झाला. कुणाला? पर्वताला. आपल्याला कोणी वायपट केलेली स्तुती आवडली याचा अर्थ समजायचं तुम्हाला धोका झाला म्हणून समजा. अगस्ती मुनी म्हणतात, मी त्याच्या गुणाचं वर्णन करायला सुरुवात केली आणि अगस्ती ऋषीच्या या वर्णनाला पाहून विद्यार्थी पर्वत मात्र भाळून गेला आणि त्यानं अगस्ती ऋषीचं दर्शन घेण्यासाठी खाली डोकं केलेलं आहे. पुढे काय झालं? तू आलासी भाग्य करी तुझे गमन कोठवरी ते मन सांगावे जी निर्धारी तेने अत्यादरी कुशिले. आदरानं विचारलं अगस्ती मुनी, आपण या मार्गाने चाललेला आहात आणि आपण कुठपर्यंत जाणार आहात? इकडं आगमनाचं म्हणजे येण्याचं काय कारण आहे? असं विचारत दर्शन घेण्यासाठी तो खाली वाकला. दक्षिण तीर्थयात्रा विधान करावया करितो गमन मज द्यावे मार्गदान अदर्शन करोनिया. मोठी गंमत आहे बघा. एवढा मोठा डोंगर पार करून जाता येत होतं का पलीकडे? नाही, कारण हा उंच आकाशापर्यंत वाढला. अगस्ती मुनीने कसा आडे केली बघा. त्याला अगोदर वापरले, त्याची उंची कमी केली. घाट चढून जायचं असेल तर त्याला घाटाला कापावं लागलं, मधून रस्ता काढावा लागला, तेव्हा घाट चढून पलीकडे जाता येईल. अगस्ती मुनीने ते केलं. त्याचा उंचीचा पणा गर्वाने वाढलेला त्याचा तो खाली गेला. आणि अगस्ती मुनी सांगतात काय? अरे मी तीर्थयात्रा करायला चाललोय आणि म्हणून मला रस्ता पाहिजे आणि म्हणून मी इकडे आलोय. म्हणजे तुझी निर्धारिता तोरी वाढी चंद्र सूर्या उपरी मद वेद विना ते तवरी
गमनार्थ. आणि तुझं एवढा काही वाढीव थोरी आहे, एवढा मोठा तू वाढलेला आहे, चंद्र सूर्यापर्यंत तुझी उंची गेलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी कसा पोहोचू? म्हणून मला आता पलीकडे जायचंय दक्षिणेला. त्याच्या करता मला मी तुला भेटायला आलो आणि म्हणलं याला भेटून जाऊ. माझे ऐकून या वचन विद्यार्थीने केले क्षण. म्या केलिया दक्षिणे गमन, तुवा उत्थान न करावे. आणि मोठी गंमत केली अगस्त्य मुनीनं. आता अगस्त्य मुनीला पलीकडे जायचं आहे म्हणून विंध्याद्री पर्वताने शयन केलं, म्हणजे लोटांगण घेतलं दर्शनासाठी. आणि सांगितल्यानंतर त्या विंध्याद्री पर्वताला सांगितलं की मला वापस येईपर्यंत तू उठायचं नाही. पुन्हा डबल कशा कुठं म्हणून असंच नाही असं म्हणून अगस्त्य मुनी पुढे गेले. असं अगस्त्य मुनी स्वतः रामाला सांगतात. तीर्थे करुणी नियमा होता, तोरी त्वा उठावे पर्वता. भाष्य म्हणते नियामकता, करुणी रघुनाथा न्यालो. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याचं वचन घेतलेलं होतं. बरं, त्या विंध्य पर्वताला माहिती होतं जर या बाबाचं वचन मोडलं तर आपल्याला भस्म करून टाकेल. म्हणून मी रामा त्याचं अगोदरच वचन घेतलं होतं. मग मी त्याला गुंतवलं वचनामध्ये की मी परत येईपर्यंत तुला उठायचं नाही. पुढं काय रविचंद्रा मोकळी वाट, द्विज देवांचे चुकले कष्ट. दिनमाने वाये स्पष्ट, दिदली वाट विद्याद्री. एकदा विद्याद्री पर्वत खाली झोपला रे झोपला की आकाश पृथ्वी सगळं मोकळं झालं. मग इंद्रादी चंद्रादी सर्व चंद्र सूर्य नद्या वाहते बैतड्या, वातावरण त्या ठिकाणी पुन्हा निसर्ग आला, पुन्हा पाऊस पडला, पुन्हा सगळी जीवसृष्टी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागली. वृक्ष वेली झाडं हे सगळं वाढू लागलं. माझे होताची आगमन, मृगशाप गेला पळून. देशी वर्षाला पर्जन्य, तृणवृक्ष धान्य वाढले. प्रभू ऋषींनी शापित केलेला तो प्रदेश होता. मी तिथे गेल्यामुळं प्रभू ऋषींनी दिलेला शाप आपोआप नष्ट झाला. आणि मग त्या ठिकाणी निसर्ग सृष्टी वाढू लागली.